मी सर्वांना विनंती करते की आपल्या क्लासचे माजी विद्यार्थी प्रशांत दादा सोनवणे यांचा आपण जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करू। आजचे सत्कार मूर्ती म्हणजेच प्रशांत दादा सोनवणे हे आपल्या क्लासचे माजी विद्यार्थी आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। यांचा सत्काराचं कारण देखील आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा सांगते। अग्निवीर या फील्डमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांचा सत्कार करण्यासाठी। त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या क्लासचे प्रदीप दादा यांना आमंत्रित करते की त्यांनी छोटेखानी का असेना पण त्यांचा सत्कार करायचा आहे। कंप्लीट 1 मिनिटपर्यंत टाळ्या थांबायला नको पाहिजेत है ना, जोरदार। ओके बरं, हाऊस द जोश, काय नाही आवाज आला। हाऊस द जोश, हाऊस द जोश, टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्या। आज आपला एकदम 2 in 1 कार्यक्रम झाला, म्हणजे दुधात साखर मिळवल्यासारखं। एकतर प्रशांत दादा आपण काय म्हणू यांना आता सर तुमचं सगळ्यांचं कौतुक या ठिकाणी। बरं आता बघा, एक जोश सगळ्यांमध्ये असतो की मी नाही बोलणार आहे आज जास्त। आज पूर्णच्या पूर्ण जर्नी प्रशांत दादा आपल्याला सांगणार आहेत की त्यांची पूर्ण जर्नी कशी होती। प्रशांतला विनंती करतो की प्रशांत तुझी पूर्ण जर्नी, तुझे सगळे किस्से यांना शेअर करावे। त्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडनं जे मोटिवेशन मिळणार आहे ते कुठूनच मिळणार नाही, कारण जेव्हा प्रशांत दादा करू शकतो तर मी पण माझ्याने पण होऊ। ही एनर्जी जी आहे तुमच्यामध्ये नाही का? हा, करू शकतात की नाही? हा, तर मग प्रशांतने त्याची पूर्ण जर्नी पूर्ण सांगतोय। प्रशांत दादा मी तुम्हाला माफ करा, तुमचा थोडासा वेळ घेऊ इच्छितो, परंतु तुम्ही संपूर्ण जर्नी शेअर करावी आणि यांना देखील आपला जीवन परिचय करून द्यावा अशी मी विनंती करतो। प्रशांत दादाचा सत्कार झाला आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगतास सुरुवात करावी। बसा बसा बसा। तर शांत बसा। हां, तर सगळ्यांच्या पहिले म्हणजे माझं इथं स्वागत केलं आणि ते पण इतक्या टाळ्याच्या गजराने, त्याच्यासाठी मी आभार व्यक्त करतो प्रदीप भाऊ सगळ्यांचं। तर माझी जर्नी सांगायची म्हटलं तर खूप अवघड आहे। म्हणजे मला 8वीपर्यंत गणित, इंग्लिश, मराठी 9वीपर्यंत पण येत नव्हतं। हां, भाऊंना सत्यता माहिती ते पण सांगणार आहे मी, असं सगळं सांगणार आहे भाऊने। डायरेक्ट जर्नी जी असेल ती सांगायला लावली आहे, म्हणजे मग तुम्हाला पण सांगितलं गेलं पाहिजे की मी इथपर्यंत येऊ शकतो तर कसं आलो आहे भाऊ असं। तर 9वीमध्ये भाऊ आपले प्रदीप भाऊ पेलिंग वगैरे पाठ घ्यायचे, तर पाठ घेताना काही पेलिंग मिस्टेक व्हायचे आपल्याने, की चुकीच्या बोलल्या गेल्या किंवा, आणि भाऊ 10 आणि 5 असं नाही द्यायचे, डायरेक्ट 50, डायरेक्ट 100, डायरेक्ट 150। मग त्या 150 कसे घ्यायचे माहिती का? पहिली जी पेलिंग होती तर डायरेक्ट लास्टपर्यंत 150, आम्ही 4थ्या दिवसाला डायरेक्ट गायब। म्हणजे आपली कॅपेबिलिटी तिथली नाही जे ते आपण करू काय शकतो, आणि ते तर ते अजून शेतात पण जायचं। आणि आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपलं काय कसं आहे माहिती आहे का, शेताची आवड आपल्याला जास्त असते, कारण की तिथं कोणीच बोलणार नसतं की तू हे का केलं नाही ते का केलं नाही। तर माझा मराठीचा पण प्रॉब्लेम होता, गणिताचा पण प्रॉब्लेम होता आणि इंग्लिशचा पण प्रॉब्लेम होता। तर याच पद्धतीने मी मग भाऊंनी एक दिवस, भाऊंना संताप आला होता, कशावर आला त्याने माहिती होतं, पण आला होता की एक दिवस भाऊने डायरेक्ट सगळ्यांना उभं केलं आणि लिहायला लावलं
मग ते मराठी तर येते पण संस्कृत वगैरे मग दचा मग होऊन जातो. मग ते येत नव्हतं. मग भाऊंनी काय केलं, डायरेक्ट इतकं जोडलं मला की तो दिवस आज पण आठवतलं की आजपर्यंत कोणाला जोडलं असेल नाही, कोणाला मारू पण इतकं मारलं नसेल इतकं मला मारलं होतं भाऊंनी. तर हां, भाऊंना पश्चाताप पण झाला होता, पण इतकं का मारलं याचं कारण पण असं, तर ते भाऊंनी कारण मला सांगितलं नसेल, पण भाऊंना पण वाटलं असेल की याला जर आज मारला नाही ना की सकाळी हा काहीतरी बनू शकणार नाही. म्हणजे याला जर मारलं तर हा काहीतरी करेल, 2 गोष्टी वाचेल, 2 गोष्ट पुस्तके वाचेल. तर इतकं मारलं की अक्षरशः पट्ट्याने मारलं होतं भाऊंनी. पण घरच्यांना पण सांगितलं नाही की बुवा याला का मारलं आणि का नाही असं भाऊ असं. कारण की घरच्यांची पण तिकडनं परवानगी असते की याला जोड टाका असं. म्हणजे प्रत्येकाच्या माझीच कंडिशन नाही, प्रत्येकाच्या घरात ही कंडिशन असते. तुम्ही सरांच्या जवळ जा किंवा कोणाच्या पण जवळ जा, जर आपण आगाऊपणा केला किंवा आपल्याला काय आलं नाही ना, काय नाही, डायरेक्ट काय बिंदास मारा तुम्ही, असं असतं. तर 10वी वगैरे सगळ्यांना माहिती आहे आपलं कॉपी सेंटर आहे, आपण कॉपी करून पास होत असतो. हां, त्याचं काय नाही. मग 11वीमध्ये सायन्स घ्यायचं आहे. मग सायन्स मग का घ्यायचं आहे, तर माझं 8वीपासून डिसाईड काय झालं होतं माहिती आहे का, म्हणजे आपल्याला इंडियन आर्मीमध्येच जायचं आहे हे 8वीपासून डिसाईड होतं. पण तेव्हा 8वीमध्येच आपल्या 8वी-9वीमध्येच कोरोना यायला लागला होता. म्हणजे 9वीमध्ये 10वी पास झालो आणि मग कोरोना आला. मग ते 2 वर्ष गेले वाया. मग एस पण 2 वर्ष राहिली होती. मग ती पहिली भरती पण फेल. पहिली भरती अशीच फेल झालो होतो मी. मग त्यानंतर दिल्ली पोलीसचा पण पेपर दिला होता. त्यानंतर CSSL वगैरे, म्हणजे माझे आतापर्यंत 15 एक पेपर झाले असतील, 13-14 पेपर झाले असतील. GD वगैरे, कॉन्स्टेबल वगैरे हे सगळे पेपर देत होतो मी. पण मग 11वीमध्ये गंमत काय झाली की बुवा आपल्याला एक जोश येऊन लागतो की सायन्स घेतलं म्हणून काहीतरी करावं लागेल. हां, मग आम्ही असं ठरवलं 3-4 मुलांनी की आपण कॉपी करायची नाही. लागल्यास आपल्याला 35 का पास होईल ना, पण कॉपी करायची नाही पेपरांमध्ये. मग आपल्याच कॉलेजमध्ये घेतलं होतं. मग तिथं कॉपी न म्हणजे जे कॉपी करायचे त्यांना, म्हणजे जो फर्स्ट रँक होती त्याची 61 होती आणि जो कॉपी नाही करायचा तो सगळ्यात खाली होता, म्हणजे मी होतो. आणि तो 51% पडले होते मला 11वीला. मग तेव्हा वाटलं की म्हणजे कॉपी करणारे केव्हा पण पुढेच असतात बुवा असं. मग तरी पण चला समजा काय जाऊ द्या, कॉपी करणारे कुठपर्यंत टिकणार आहेत बुवा असं आपल्याला तेव्हा कळून गेलं होतं की हे जेमतेम 12वी काढणार बुवा असं. हे आपल्याला कळून चुकलं होतं आणि ते प्रत्येकाला माहिती, कॉपी करणारे जास्त 12वीपर्यंत टिकतात, पुढे काहीच चालत नाही. मग ते झालं 12वीमध्ये. मग तेव्हा पण कोरोना होता. मग त्यांनी काय केलं, मग आपण सत्यवादी बनून जातो 11वीमध्ये, म्हणजे कॉपी करून पास नाही व्हायचं बुवा असं. मग त्यांनी काय केलं की 10वी आणि 11वीचे मार्क काउंट केले, त्यांची टक्केवारी काढली, मग 12वीला ते मार्क दिले कोरोनामुळे. मग कोरोनामुळे मला काय फजिती झाली माहिती आहे का, नेव्हीमध्ये लागणार होते 89 मार्क आणि मला होते 75 होते. तर मग विचार करा इतका डिफरन्स होता. मग माझा नेव्हीमध्ये फॉर्म अप्लाय न होत होता. म्हणजे ज्यांना 89 मार्क असतील त्यांना नेव्हीमध्ये परमिशन फॉर्म देण्यासाठी असते. अजून पुढची तर पेपराची गोष्ट वेगळीच आहे. मग त्यानंतर पण मग FYला गेलो. FYला पण मी फॉर्म भरला. पण ते काय होतं माहिती आहे का, ते 90 असो का 100 असो तुम्हाला मार्क, त्यांना त्यांनी पडलेली होती की तुम्ही पैसे भरा आणि प्रत्येकाने फॉर्म भरा आणि पेपरला या. पण तेव्हा असं झालं की थोडा प्रॉब्लेममुळे मी पेपरमध्ये फेल झालो. मग BSCला घेतलं होतं. मग BSCमध्ये पण FY क्लिअर होतो. मग SYमध्ये मग असंच ना की आपल्याला भरतीच करायची, व पहिली भरती फेल झालो, आता दुसरी जाऊ द्यायची नाही. त्याच्यामुळे मग SYमध्ये हेच भरतीच्या नांदामध्ये, तेव्हा पण ज्या दिवशी पहिल्या भरतीला गेलो होतो तेव्हा पण माझा तिकडनं येताना जो पेपर होता तो राहून गेला होता. म्हणजे जी 2022ची भरती होती तेव्हा माझा पेपर राहून गेला होता. आणि आता मग गेलं म्हटलं चला एक पेपर गेला. पण असं झालं की तेव्हा मी पूर्णपणे फेल झालो होतो. एक सेमिस्टर म्हणजे 14वीला जे थर्ड सेम असतं ते फेल झालेलो होतो. तर त्यानंतर म्हटलं चला आता तरी अभ्यास करू. अभ्यास केला तरी पण 4थं जे सेम होतं ते पण फेल झालं होतं. म्हणजे विचार करा की तेव्हा घरच्यांना पण आपल्याला जर वाटत असेल की आपण फेल झालेलो आहे, पण मग घरचे मित्र हे काय करतात माहिती का, त्यांना कळतं की याने काहीतरी केलं पाहिजे. पण गंमत काय असते माहिती का, आपण जर फेल झालो की समोरच्या घरच्यांना काय वाटतं की आपला नाव बुडाय दे असं आपल्याला वाटायला लागून गेलं असतं की हा जे सत्य आहे ते सांगतोय. हां, तर मी परत फॉर्म भरला. परत तिसऱ्यांदा SY फेल झालो. म्हणजे विचार करा 3दा फेल झालो मी. हां, आता पण भरलेला आहे 4थ्यांदा, पण आता पेपर देता येणार नाही मला. म्हणजे विचार करा मी 3दा फेल झालो. मग तिसऱ्यांदा काय झालं माहिती आहे का, मी फेल झालेलो ना, माझ्याकडे ऑप्शनच नव्हते. ऑप्शनच डायरेक्ट म्हणजे एकतर मरायचं एकतर जिंकायचं असं होतं. म्हणजे सगळीकडे फेल होऊन गेलो होतो मी. मग ग्राउंड होतं 25 तारखेला पेपर होता माझा. तर पेपरच्या आधी मी अभ्यास केलेला होता दिल्ली पोलीसचा आणि पेपर होता अग्निवीरचा म्हणजे आर्मीचा. तर मग अग्निवीरचं पुस्तकमधून आलं पाहिजे ना क्वेश्चन, दिल्ली पोलीसच्या पुस्तकमधून क्वेश्चन आले होते. म्हणजे विचार करा, आता ज्यांनी जे अग्निवीरचं पुस्तक वाचलेलं असेल ते तर मागे राहून गेले ना. आणि मी ते पुस्तक घेऊन घेतलं
आणि त्याच्या पहिले जो पुस्तक वाचलं होतं ते म्हणजे दिल्ली पोलीस. त्याचं सगळं म्हणजे म्हणजे डायरेक्ट म्हणजे प्रश्न पाहिला का डाय उत्तर यायचं असं करून टाकलं होतं. पण ते अग्निवीरचं पुस्तक वाचलं नव्हतं. मग काय केलं, त्याच्या 1 दिवस आधी म्हणजे माझा 25 एप्रिलला पेपर होता आणि 24 एप्रिलला आमचं घराचं काम चालू होतं. तर तिथं म्हणजे असं काम करताना मला पाय लागून गेलं होतं. म्हणजे फेल झालो ना, तेव्हापासून भगवंत माझं परीक्षा घेत होता की हा कुठपर्यंत टिकू शकतो भाऊ असं. पण जेव्हा आपल्याला खरं वाटतं ना की आपण हरतोय, तेव्हाच आपली खरं तर देवबा म्हणजे परीक्षा घेत असतो. मग पायाला लागलं तरी पण सकाळी पेपरला गेलो तेव्हा पण म्हणजे अडथळे येत होते. मग तेव्हा सेंटरवाल्यांनी विचारलं की तुला म्हणजे लंगडा कसं चालतोय भाऊ तू? म्हटलं इथंच गाडी स्लिप होऊन गेली त्यामुळे. तर म्हणे गाडी असं काय स्लिप होऊन गेली? म्हटलं एकला होतं झालं म्हटलं. तरी घेतलं त्यांनी. मग पेपरला बसलो. म्हटलं आता जिंकायचं किंवा मारायचं इतकंच डोक्यात होतं. मग पेपर दिला. पेपरला बसलो. बाकीचे क्वेश्चन असे होते की पाहिलं म्हणजे 5 सेकंदामध्ये डायरेक्ट आन्सर क्लिक करून नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे असे क्वेश्चन होते बाकीचे. आणि ते क्वेश्चन म्हणजे 10वी म्हणजे 12वीपर्यंतचे होते. जे होतं ना 30% 10वीपर्यंतचं होतं आणि जे 70% होतं ते 11वी-12वीचं होतं. त्याच्यामध्ये हे कार्बन वगैरे जे बॉन्ड करतात ना त्यांचं पण होतं काहीतरी मिश्रण वगैरे होतं, म्हणजे आता आठवत नाही. आणि जे 12वीला असतील त्यांना एक मालगुडी डे म्हणून आहे का, मालगुडी डे इंग्लिशमध्ये नॉवेल आहे, नॉवेल माहिती आहे का नॉवेला? हां, तर त्याच्यामध्ये आर के नारायण म्हणून एक हे आहे का. मग तो क्वेश्चन मला तिथं आलेला होता आणि मी इंग्लिशच्या क्लासला तिथं बसलेलो होतो. बोरसे सर शिकवायचे तेव्हा. पण असं गंमत झाली की बोरसे सर आणि ते शिकवलं आणि तेच तिथं येऊन लागलं. म्हणजे आर के नारायणने जे होते ते कोणते नावे लिहिलेले भाऊ असं. मग त्यांनी मालगुडी डे म्हणून ही नॉवेल लिहिलेली आहे. म्हणजे विचार करा आपल्याला कुठून पण नॉलेज भेटू शकतं. मग माझा पेपर गेला होता 92 मार्काचा, 100पैकी 92 मार्काचा गेला होता. हां, तर त्याच्यामधून मला पडले असतील बहुतेक 80-85 मार्क पडून गेलेत. मी ते पण सांगणार ते कसे पडले असतील. हां, तर मग माझं ग्राउंड होतं 6 नोव्हेंबरला. म्हणजे भगवंत तर पहिल्यापासून परीक्षा घेतोय. ज्या तारखेला माझं ग्राउंड आहे 6 नोव्हेंबरला त्याच दिवशी माझा कॉलेजचा पेपर होता. तर मी प्रायोरिटी दिली की माझी इतकी मेहनत केलेली मी तिथं 100% बनून जाईल हे मला पुरी गॅरंटी होती. कारण की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट जे आपण बोलतो ना, तर इतकी प्रॅक्टिस करून टाकली होती तर विषय नव्हता. जर आपल्याला 2 किलोमीटर पडायचं आहे ना किंवा 16चे पडायचं आहे ना, तर आपल्याला 5 ते 6 किलोमीटरची प्रॅक्टिस पाहिजे. आणि माझी प्रॅक्टिससाठी 8 ते 9 किलोमीटरची प्रॅक्टिस होती. आता ग्राउंड नाही होतं आपल्या गावाला. आम्ही मित्रांनी 2-3 मित्रांनी केलं की आज ग्राउंड बनलंच पाहिजे, म्हणजे बनवून टाकणार भाऊ असं. मग आम्ही काय केलं, दोघी जे आपले म्हणजे आता रिटायरमेंटसाठी जे फौजी आहेत, आर्मी मॅन आहेत, त्यांचे कोणाचं ट्रॅक्टर घेतलं, कोणाचा लोटा घेतला. मग केलं. मग पडायचं कसं? मग बाकीचे सांगतात की 1600च पडायचं आहे भाऊ असं. पण आम्ही 16चे नाही पडायचो. आम्ही 15 राऊंड मारायचो. एका वेळेस एका दममध्ये 15 राऊंड मारायचं. तेव्हा कुठेतरी ते 1600चं टायमिंग कवर होतो. म्हणजे विचार करा आपल्याला जर 2 किलोमीटर जायचं आहे ना, तर पहिल्यांदा प्लॅनिंग करावी लागते की इतक्या टायमिंगमध्ये इतकं कवर झालं पाहिजे. आता समजा माझं तर 5-5:30च्या अंदरमध्ये जेवायचं केव्हा पण टायमिंग. पण जेव्हा मी 8 महिने लगातार 8 किलोमीटर किंवा 9 किलोमीटर म्हणजे पडत असायचो, इथं 15 राऊंड मारायचे ग्राउंडला. परत संध्याकाळी 15 राऊंड मारायचे. सकाळी उठायचं 4-4:30-5ला उठायचं. डायरेक्ट चौकी वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हां, तर ती चौकी म्हणजे रस्त्याने नाही जायचं. डायरेक्ट तो जो डोंगर आहे तो डोंगरवरती चढायचं आणि पडायचं डायरेक्ट. म्हणजे जितक्या वेगाने पडता येईल. समजा आपण असं जर पडतोय तर आपला वेग कमी आहे समजा, पण आपण प्रॅक्टिस करत तसा चढतोय. पण जेव्हा एक म्हणजे सेफ असेल सरळ, तर तेव्हा आपण जास्त वेगाने पडू ना. मग तीच प्रॅक्टिस केली आणि ती पण लगातार 7 ते 8 महिने केली. म्हणजे विचार करा. पण आता ज्याचं दुखतं त्यालाच कळतं म्हणे. हां, म्हणजे खूप दुखायचं अंग वगैरे जे असेल ते, पाय शिंपेन व्हायचे. आणि समजा बाकीचे सांगतात ना की बूट 4,000चे पाहिजे, 5,000चे पाहिजे. माझे जे क्लासमेट आहेत रनर आहेत ते पण त्यांचे कितीचे बूट असतील? 8,000चे बूट आहेत. 8,000चे नुसते शूज आहेत. म्हणजे विचार करा. आणि माझ्याकडे शूज कितीचे होते? 400 रुपयाचे. म्हणजे विचार करा, शूज बूट कपडे काहीच मॅटर करत नाही. तुमच्यामध्ये दमक असेल ना तर तुम्ही कुठे पण करू शकतात. तर 400 रुपयाचे तरी अजून घरच्यांना काय, आपल्या ग्रामीण भागामध्ये काय असतं माहिती का, म्हणजे तो 400 रुपयांना बूट आम्ही 200 रुपयांना 150 रुपयांचा पलगा वापरू, म्हणजे सहज असतं. म्हणजे विचार करा की आपल्याला ती पण जाणीव असली पाहिजे. आता माझ्या बरोबरचे जे पण होते त्यांचे 1200, 1300, 1500चे बूट होते भारी, आणि मी त्याच्यात होतो. म्हणजे विचार करा की बूट वगैरे कपडे काहीच मॅटर करत नाही. जर तुमचं देह जर पूर्ण करायचं आहे ना तर तुम्हाला काहीतरी सोडावं लागेल. तर माझे सगळे म्हणजे जे बी पॉईंट होता, म्हणजे जो माझा म्हणतं आता BSc कंप्लीट करेल
मला पहिल्यांदा सांगितण्यात आलं होतं की 12वी नंतर इंजिनिअरिंगला जावं असं. पण माझ्या डोक्यामध्ये तर पहिल्यापासून आर्मी घुसलेलं होतं. तर इंजिनिअरिंगमध्ये गेला असता, जास्त पैसे कमवले असते. पण असं नसतं ना की कोणाचं नशीब कुठे लिहिलं असतं आणि कोणाची मेहनत कुठे त्याला प्लस पॉईंट देऊन जाईल. पहा, हा जो सत्कार होत आहे, हा म्हणजे मी काय खूप काही केलं बुवा असं नाही. पण हा पण विचार केला पाहिजे की आता समजा समोरचा व्यक्ती 10 लाख पण कमवतो आहे ना, पण त्याला इथं बोलण्याची संधी मिळत नाही. हां, तुम्ही जो माझा सन्मान केला तो त्याचा होत नाही. म्हणजे विचार करा. आणि आपल्याला विचारलं की तुमच्या गावात इंजिनियर किती आहेत? हां, काय नाही 10, 15, 20 जे असतील ते असतील. पण तुम्हाला जर एका शब्दात विचारलं की तुमच्या गावात आर्मी किती आहेत? तुम्ही लगेच माझ्याकडे सांगणार, हां तो भाऊ आहे. म्हणजे हा प्लस पॉईंट असतो. आणि मग झालं आर्मी वगैरे झालं, म्हणजे मग माझं ग्राउंड होतं. ज्या दिवशी ग्राउंड होतं त्या दिवशी पेपर होता, तरी मी पेपर सोडून द्या, चला एक पेपर गेला. पण ज्या दिवशी माझं रिमेडिकल होतं, मला पॉईंट देण्यात आला होता, तेव्हा म्हणजे थोडा हात वाकडा आहे बुवा असं त्यांना वाटत होतं की हात वाकडा वगैरे काहीच नाही. कारण की मला पहिल्यापासून गॅरंटी मी कुठं जागावपणा केला नाही, म्हणजे हातपाय मोडून दिला नाही बुवा असं. हां, मग तरी पण शंका काढण्यासाठी मी डॉक्टरांकडे गेलो होतो. म्हणजे केलं सगळं काही. मग तिथं गेलो, पास झालो. पण मग आम्हाला 8 वाजेला गेलो तिथं. पहिले ग्राउंडचं सांगतो. ग्राउंडला आम्ही 8-8:30ला गेलो असेल. तर मग आम्हाला रात्री न पाणी न काही, जर तुम्ही एकदाचे इंटर झाले ना तिथं, तुम्हाला कोणीच ओळखत नाही. तुमच्याकडे जितकं खाण्याचं असेल वस्तू, पाणी जे असेल ते तुमच्याकडेच असलं पाहिजे. मग ते तुमच्याकडे किती का असे ना, मग तुमच्याकडे ड्राम का घेऊन जात नाही, त्यांना काहीच पडलेलं नाही. पण तुम्ही जितकं घेऊन गेलं ना तितकंच तुम्हाला पुरवावं लागेल. आणि असं कोणी नाही की मित्र देऊन देईल भाऊ असं, कारण की त्याला पण ती गरज असते ना. मग आम्हाला पडवलं पाहिजे ना की 2-3 तासात चला भाऊ पडून मोकळं व्हावं असं. तसं नाही, डायरेक्ट 2-2:30 वाजेला रात्री पडवलं त्यांनी. 2-2:30 वाजेला रात्री पडवलं म्हणजे ना, जेव्हा आपण नितांत झोपत असतो ना, तेव्हा ते आपली झोप उडवत असतात. म्हणजे विचार करा. मग माझा नंबर, आणि ते पण लक सांगतो मी माझं, की जेव्हा बॅच पडत होती 100, 120 असं काय ते 100चीच पडत होती यावेळेस. तर माझा नंबर होता 94 का 92 होता. हां, जेव्हा बॅच पडली तेव्हा 100 मुलांची बॅचमध्ये 94 का 92 नंबर मला आठवत नाही. पण हां 94 असेल बहुतेक. तर 94 नंबर माझा होता. तर मग तिकडनं एक ऑफिसर आला की बुवा 20 मुलं जास्त गेलेत भाऊ तिकडे असं. 20 मुलं जास्त गेले. मग मी डायरेक्ट 15 पुढचे 20मध्ये येऊन लागलो. ते 20 इंटर झाले ना आपल्यामध्ये, प्लस झाले. मग 120, 114 जे असतील ते, मग ते 14 पुढे येऊन लागलो. डायरेक्ट पुढे आलं नंबर. मग 3-4 रँकमध्ये आला माझा नंबर. पण मग राऊंड असा असतो ना, असा जो राऊंड असतो इकडे, म्हणजे जो जवळ असेल तो जास्त जोराने पडेल, जो आउटसाईडला असेल तो थोडा कमी असेल. पण एकच लक्षात आलं होतं की मी जर पडलो तर मी 100% मरून जाईल. कारण की म्हणजे शरीरात काहीच राहिलं नव्हतं, इतकं म्हणजे इतकी कंडिशन होऊन गेली ती पडून. माझ्या दिमागमध्ये तेच होतं की पडायचं, फक्त पडायचं, खायचं आणि पडायचं बस, आणि अभ्यास करायचा बस, इतकंच होतं. तर जसं आपण सुटलो तिथून, जेव्हा त्यांनी गो बोललं, आणि ते गो बोलतात कसं ते पण नाही कळत. डायरेक्ट आपल्याला असंच बोलतात ना, आपण सहज बोलतो, आणि इनडायरेक्टली गो बोलतात डायरेक्ट. म्हणजे जसं सुरू झालो, 4 राऊंड असतात तिथं, 400-400चे. आपल्याला लागल्यास तुम्हाला ट्राय मारायचा असेल ना, एक राऊंड फक्त 400चा पडून यायचा. मग विचार करायचा मग 4 राऊंड कसे मारायचे, आपल्याला तो विचार करायचा. नाही, पहिले 2 राऊंड सगळे पडून येणार, पण त्याचं पण टायमिंगचा बाण असतो ना, टायमिंगचं असतं. पण जसं आपण सुटलो 4 राऊंड डायरेक्ट 1 नंबर. जे म्हणजे असं वाटतं की माझी बॉडी लँग्वेज नॉर्मल आहे, पण माझ्याहून खूप काही मोठे मुलं होते, ते मागून काय आराम मारायचे, ओ बॅच फेल करून टाकणार तुम्ही, बागी चाला. नको. कारण की आपण पहिल्यांदा एक फटका खाऊन घेतलेला आहे, तो म्हणजे भरती एकदा फेल झालेलो आहे. दुसरीकडे पण दिल्ली पोलीसचा पेपर फेल आहे. हां, ते कॉलेजमध्ये 3दा फेल झालेलं आहे. तो मोठा झटका होता माझ्यासाठी. हां, कारण की ऑप्शनच नव्हता, की एक तर ऑप्शन हा जे इथंच काहीतरी करू शकतो मी. मग पडलो, 1 नंबर आला तिथं. 100पैकी 100 मार्क भेटले मला तिथं. ग्राउंडला 100पैकी 100 होते. पण जेव्हा थांबलो तिथं, की मला बरं वाटलं की मी काहीतरी करू शकतोय भाऊ आता. म्हणजे आता सुरुवात झालेली.
म्हणजे माझं बॅड लक चालू होतं. जोपर्यंत ग्राउंड होत नाही तोपर्यंत सगळं उलटंच होत होतं माझं. म्हणजे पेपर फेल, नापास सगळं फेल होत होतं. पण जेव्हा ग्राउंड पास झालं तेव्हा कळलं की हां काहीतरी करतोय आता, म्हणजे पुढे आपलं लक चालू झालं आहे बुवा असं. पण ते लक पण नाही म्हणता येणार की इतकं काही मेहनत जर केली ना कोणती पण गोष्टसाठी तर होऊनच जातं. मग रिमेडिकलसाठी पण 10 तारखेला बोलवलं आणि 10 तारखेला पण माझा पेपर होता रिमेडिकलसाठी. जर त्या मेडिकलला गेलो नसतो तर मी इथपर्यंत पोचलो नसतो. परत तो पेपर पण फेल झालो. म्हणजे 2 पेपर वाया गेले माझे आता पण तिसऱ्या सेमला. मग आता आपल्याला 8:30ला सकाळी तिथं मध्ये बोलवलं त्यांनी. मग कोलाबा म्हणून एक एरिया आहे मुंबईचा, विजय चौक वगैरे, म्हणजे सगळं मिलिटरी कॅम्प असतं तिथं. म्हणजे 8-9 किलोमीटरच्या अंदरमध्ये ना सगळे मिलिटरीवालेच असतात. कोण कमांडो असेल, कोण काय असेल, जे असेल ते सगळे त्यांचेच असतात. एकदा मध्ये इंटर झालं, पण मित्राला सांगितलं होतं की माझ्याकडे आणि रात्री माहिती का रात कशी काढलेली आम्ही. तर रात्री आम्ही 11-12 वाजेला तिथं गेलो सेंटरला, कारण की जाणं गरजेचं आहे. जर लास्ट पॉईंटला आपण जर उडणार असू तर ते काहीच फायद्याचं नाही इतकं मेहनत करून पण. मग तिथं गेलो आम्ही, तर अक्षरशः फुटपाथवरती आपण जे असतं ना त्याच्यावरती झोपावं लागतं. असं आपल्याला कोण गादी वगैरे देत नाही तिथं. आणि ते पण आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठं झोपायचं असं. अक्षरशः डायरेक्ट हायवे त्याच्या बाजूला आपण झोपायचं. एखाद्या वेळेस कोण लुटारू पण येऊ शकतो आणि तो आपला मोबाईल पण चोरू शकतो, आपल्या वस्तू का पण चोरू शकतो. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट पण असतात. अक्षरशः मी पाहिलेलं आहे की रेल्वेमध्ये अक्षरशः किस्से कापले जातात. माझ्यासमोर झालेलं आहे. जे आपण टी व्हीमध्ये पाहतो ना की ते रुमाल असतो लावला जातो, बेसूत होतो, ते मी रिअल पाहिलेलं आहे. जर समजा आपल्यासोबत जर आपल्याला डुकली येऊन लागली आणि आपल्यासोबत जर झालं तर म्हणजे झोपसुद्धा लागत नाही. म्हणजे विचार करा. मग सकाळी आम्हाला 8-8:30 वाजेला मध्ये घेतलं, तर मग आमचं रिमेडिकल 10-11 वाजेपर्यंत तर झालं पाहिजे. मग त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये असतात वेगवेगळे. मग 3 आणि 1:30 वाजेला झालं असतं बहुतेक. 1:30 वाजेला त्यांनी रिमेडिकल केलं. मग त्यांनी चेक केलं. मग चेक केल्यानंतर ते असं बिहेवियर करता की तू फेलच आहे बुवा असं. कारण की समजून देत नाही की तू पास आहे का फेल आहे. तिथं काय लिहिलेलं असतं फिट. आपलं जे असतं ना फिट, FIT फिट असतं नाही का, म्हणजे पास आहे बुवा असं. आणि मग आपण जर थोडं पार त्यांच्या डॉक्युमेंटला जर पाहून घेतलं की यांनी काय लिहिलं भाऊ, फिट लिहिलं आहे का अनफिट लिहिलं आहे, जर पाहिलं आणि काहीतरी गडबड झाली त्याने लगेच UN लावून द्यायचं. म्हणजे अनफिट नापास. आपण पाहतो ना पास नापास, आपल्याला माहिती ना पास नापास, त्याच पद्धतीने जर आपण थोडी पण चुकी केली लगेच अनफिट करून द्यायचं. सगळी मेहनत वाया जाते. मग आम्हाला कळून गेलं की बुवा जे पण पाहतात ते फेल होणार आहेत बुवा असं. मी डायरेक्ट म्हटलं चला हे करायचं आहे शेवटला लास्ट आहे, जर भगवंताची इच्छा असेल तर पास करेल. मी गेलो तेव्हापासून मी डायरेक्ट म्हणजे 2 वाजेपासून मी डायरेक्ट रडतच होतो. म्हणजे डायरेक्ट जेव्हा बाहेर गेलो की कळत नाही तिथं की पास आहे का नापास असतं. मी कम से कम डायरेक्ट 2-1 तास रडत होतो म्हणजे डायरेक्ट. कारण की इतकी मेहनत केली असते. जो मेहनत करतो त्याला चांगलं माहीत असतं. मग नंतर मग बाकीचे मग आम्ही 5-6 मुलं होतो. त्याच्यातून मग बाकीचे जे पास होते ते पण बाहेर जायचे आणि नापास होते ते पण बाहेर जायचे. मग तिथं बोललं जातं की हां चला प्रशांत सोनवणे फिट, जो असेल तो XYZ अनफिट असं बोललं जातं. पण तेव्हा आपल्याला कळत नाही की कोण फिट आहे अनफिट आहे. जातोय एक जण जातोय सह्या करतोय आणि सह्या 1-2 नसतात, 15-15, 16-16 सह्या असतात तिथं. बाकीचे जात आहेत सह्या करतायत. नेमकं भानगड काय तेच कळत नाही. मग आम्ही किती मुलं असते 36-37 मुलं होतो लास्टमध्ये. लास्ट जे म्हणजे ना 4:30 पावणे 5पर्यंत इतके उरलो होतो आम्ही. मग तेव्हा एक आर्मी मॅन आला, त्याने हळूच बोलला की तुम्ही सारे आर्मी हो गए. तेव्हा इतका आनंद झाला की बस म्हटलं येस पाहिजे होतं. मग चला आता म्हटलं हे झालं. मग आता फायनल लिस्ट बाकी होती. त्याच्यासाठी मी म्हणजे 10 नोव्हेंबर ते डायरेक्ट 24 फेब्रुवारी म्हणजे इतका वेट करावा लागला आपल्याला. विचार करा म्हणजे भरती करणं सोपं पण नसतं आणि इतकं अवघड पण नाही आता. आणि असं सांगितलं जातं की वशाला आमना बापना बोलता वशाला आहे बस, जो असेल त्याचा आता वशाला चालत नाही. आणि बाकीच्यांना असं वाटतं की की पैसा बनीला घ्यावा. पण आता कुठे पैसे भरण्याची गरज नाही, कारण की तुम्ही मेहनत केली, पेपर पास झाले तर सगळं काय होऊ शकतं. तर बाकीचे मुलं होते ते NCC कॅडेट होते. पण त्यांच्यामध्ये 20 मार्क असतात. प्लस जर तुम्ही 100 पैकी 100 ग्राउंड केलेलं आहे आणि 50 मार्काचा जर पेपर आहे तर ते तुमचे झाले 150. आणि प्लस NCCचे म्हणजे 20 मार्क म्हणजे 170 मार्क तुमचे म्हणजे काहीच केलं नाही तरी पास होऊन जाणार आहे NCCवाले. आणि ITI वाल्यांना प्लस 30 मार्क असतात. मग जर समजा तुमचे 100चं ग्राउंड आहे आणि 50चा पेपर आहे आणि प्लस ITIचे तुमचे 30 मार्क असे 180 मार्क सहज पडत आहेत. आणि ज्यांचा डिप्लोमा असेल त्यांना 40 मार्क असतात, म्हणजे ते 190 मार्क पडत आहेत. तर मग माझं ना NCC ना डिप्लोमा ना ITI 12वी चलो म्हणजे काहीच नाही होतं आपल्याकडे. विचार करा. मग तर NCC कॅडेट पण फेल झालेले आहेत. म्हणजे ज्यांना प्लस मार्क होते
म्हणजे जर त्यांचा 150चा पेपर किंवा 100 म्हणजे 150चा ग्राउंड आणि पेपर करून येत आहेत प्लस 20 करून 170 बनत आहेत, म्हणजे ते सुद्धा मागे राहून गेलेत. मग विचार करा, माझा 192चा पेपर म्हणजे ग्राउंड आणि पेपर प्लस होते, तर माझ्या अंदाजानुसार माझे 185च्या 85 मार्क पडलेले आहेत मला 200 पैकी. म्हणजे विचार करा की जो मुलगा म्हणजे लिहू शकत नाही तो सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकतो. मग पण असं नाही की जो पास होत जातो ना त्याला ती म्हणजे ते कळत नाही की फेल होण्याचं दुःख काय असतं. असं जो सतत पास होतोय ना चाल म्हणा इथला हुशार कोणी नाही असं वाटायला लागून जातं त्याला. पण खरं तर जो फेल असतो ना त्याच्या इतकं कोणी हुशार नसतो, कारण की त्याने सगळे म्हणजे सिच्युएशन फेस केले असते. फॅमिली सिच्युएशन असो, फ्रेंड्स. मग फ्रेंड्स पण असे असतात की टिंगाटवाड्या मजा घेणं वगैरे, काय फेल होऊन गेला म्हणजे असं पण असतं. तो रिकॉर्ड वय जावाय म्हणजे असं पण असतं की तिथं वजन समजा आता माझा तो ग्राउंडचा पण किस्सा सांगतो की तिथं जनरल ड्युटीसाठी 170 म्हणजे जे असतं ना सेंटीमीटर 170 सेंटीमीटर लागणार असतं आणि टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये 168 लागणार असतं. तर माझं 168च बरोबर आहे आणि मी टेक्निकलमध्ये जे म्हणजे मी फॉर्मच पहिल्यांदा टेक्निकलमध्ये भरला होता. म्हणजे जेमतेम हाईट होती माझी 168 तर 168 चला हाईटमध्ये पास. मग वजन लागणार होतं तिथं की 52 किलो तरी पाहिजे भाऊ असं. तर माझं 49 किलो वजन. मग 3 किलो वाढवायचं कुठं आहे माहिती आहे का, 2-3 बिस्लरीच्या बाटल्या म्हणजे केळं वगैरे जे होतं ते म्हणजे आपल्याकडे जे येते, कारण की इतकी मेहनत केली आणि जर वजनमध्ये जर उडून गेलं तर काय फायदा. मग तरी पण 53 किलो वजन वाढून टाकलं होतं. म्हणजे विचार करा. मग आता समजा पोट तर फुल आहे आपला, मग आता मग तिथं एकासोबत 3 इव्हेंट होतात. एक उंची असते, वजन असतं आणि छाती असते. जर आपल्या पोट जर फुल भरलेलं आहे ना तर आपली छाती फुगणारच नाही, हा प्रॉब्लेम असतो. तर तिथं छाती लागते 77 सेंटीमीटर नॉर्मली आणि प्लस करून 82 लागते, म्हणजे +5 लागते. तर माझी तिथं म्हणजे पोट भरून पण मी 79 करून टाकली होती. 79 आणि डायरेक्ट 84 वगैरे असं होते, म्हणजे 5 प्लस करून टाकले होते. विचार करा की तेव्हा मी खुशी झालो की काहीतरी करू शकतो. आणि जेव्हा रिमेडिकल होतं तेव्हा सगळ्या म्हणजे रिमेडिकल असं असतं की तुम्हाला शेवटचा चान्स आहे की तुम्ही हा क्लिअर केला तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात, म्हणजे तुम्हाला आम्ही घेऊ शकतो. पण शेवटच्या पॉईंटला पण पास होणं हे खूप मोठी गोष्ट आहे की सगळ्या गोष्टींमध्ये पास व्हायचं. डोळे 6x6 पाहिजे, खांदा खालवर नको पाहिजे. नाही तर आपण तर काय असतो तो काय तसं पण नाही चालत. डोळे आता समजा आपल्याला नॉर्मली आपण पाहतोय ना, पण डोळे पण ते जसे क्लिअर करतात ते आपल्याला पण कळत नाही, कारण की कलरिंग वगैरे असतं, कलर ब्राईटनेस म्हणून असतं. तर तिथं जो असतो ना ज्याला खरं तो प्रॉब्लेम आहे त्याला हिरवा कलर दिसत नाही. मग तो असं बुक चाळत बसतो तिथं. मग तो तिथंच त्याला फेल करण्यात येतं. की माझ्यासाठी त्यांनी 3 का 4 पुस्तकं काढली होती की याला अटकू बुवा, असं अटकला म्हणजे फेल असं असायचं. मग ते रिंगवालं असतं, नंबरिंग असतं, ABCD वगैरे असतं. आणि बाकीचे मित्र होते म्हणजे त्यांना माहिती आहे ना, भरत्या केलेल्या मुलांना सगळं माहिती असतं की जे पहिले गेले होते ते त्यांना माहिती एक चार्ट असतो ना आपल्याला, म्हणजे आपण डोळे चेक करण्यासाठी जातो तेव्हा तो चार्ट असतो ABCD स्मॉल C वगैरे जे असतं ते. मग तिथं तो चार्ट होता, तिथं जे नोटिफिकेशन असतं तिथं 7 का 8 मीटरचं दिलं होतं आणि आम्हाला डायरेक्ट 10-15 मीटर जास्त वाढून दिलं. म्हणजे तिथं पण मुलं काढायची ना, त्यांना फेल करायची ना. आणि जे मुलं होते, जे माझे मित्र होते ते घरूनच सगळे चार्ट वाचून आले होते. म्हणजे डोळे लावून पण सांगितलं ये वरती म्हणजे असे होते. म्हणजे विचार करा. आणि मी चला पुढे आता काय करायचं आहे तेच पाहायचो. आता पुढे जर डोळे चेक करायचे ना, फक्त डोळ्यांचा काय करावं लागेल, डोळे धुवून घ्यायचे, चला पुढे जे असेल ते त्याचं प्रॅक्टिस करायचं फक्त बस. तर बाकीचे प्रॅक्टिस करून जायचे आणि मी डायरेक्ट जायचो ना सर लगेच पास करून द्यायचे मला पुढे. म्हणजे तेव्हा माझं लक पण होतं. मग बाकीचे आता सांगतात की नशीबवान भाऊ तू. पण हे पण माहिती पाहिजे की माझं 3दा फेल होऊन गेलो तेव्हा माझं नशीब कुठे गेलं होतं. हे पण माहिती पाहिजे ना, बॅकग्राऊंड पण मागचं माहिती पाहिजे ना. तू खूप नशीबवान आहे बाहेर घेतो ना, पण हे पण माहिती पाहिजे की मी 3दा फेल झालो आहे असं. तर मी एवढं सांगतो शेवटी, जास्त वेळ न घेता. तर आता म्हणजे ना कॉम्पिटिशन आहे, पण जर आपल्याला माहिती असलं की याचा सिलेबस काय वगैरे, आपण प्रॅक्टिस करतोय, आपण खूप काही वाचतोय. आपल्याकडे 10 पुस्तकं आहेत आणि आपल्याला काय या 10 पुस्तक म्हणजे वाजे भाऊ. आपण काय करतो, चला वाचतोय. पण काही नोट्स अशा असतात की त्या नोट्स काढायच्या, तितकंच वाचायचं. मी सांगतोय तुम्हाला की मी अग्निवीरचं पुस्तक वाचलं नाही, दिल्ली पोलीसचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यातून क्वेश्चन आले. म्हणजे असं नसतं की आपण एखाद्या वेळेस कुठे जातोय, एखादं पोस्टर लिहिलं असतं, एखादं पेपर लिहिलं असतं, ते पण वाचलं ना,
कुठे ना कुठे कामात येत असतं. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन म्हणजे सांगितलं ना की मालगुडी डे, हां, हे कुठं त्याचा आणि आर्मीचा काही संबंध नाही ना. ते तर 12वी 11वीचं आहे ना, त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण आपण जर खरोखर जर त्या लेक्चरला बसलो असेल आपल्याला लगेच 2 सेकंद आपल्याला कळतं. म्हणजे विचार करा की कुठं पण आपण शिकू शकतो. आता 11वीचं जर काय असेल तर तिथं पण आपल्याला कळत असतं. तर एवढं जर मागणं करतो मी आपल्या क्लासमधून की अजून पण मी जसा झालो तसा अजून आपले विद्यार्थी आणि आपले भाऊ सगळे आर्मीमध्ये, पोलीस भरतीमध्ये जे असतील ते, हां ताई पण, हां जे असतील ते त्यांनी प्रॅक्टिस करायची. हां, काय प्रॉब्लेम आला तर भाऊ आहेत, हां, आणि मी पण आहे, काय प्रॉब्लेम नाही. हां, काय जर परीक्षा पॅटर्न नाही कळत आहे भाऊंना विचारा, आहेत पा ज्याला करायचं असतं ना तो कोणत्याही पद्धतीत करत असतो. कारण की आपल्या मित्रांमध्ये एक गोष्ट असते, हां, जी ईर्ष्या असते ना, म्हणजे मनात पुढे निघ जाईल अशी, हां, हे आपल्यामध्ये असतं म्हणजे असतं. तर मग ती ईर्ष्या पण असली पाहिजे, पण ती चांगल्या कामासाठी असली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे अभ्यास करायचा. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही कारण असतं. जर मी एखाद्या वेळेस तिथं फेल झालो नसतो ना, की मी इथं या जागेवरती असं मला बोललो पण नसतो की मी आर्मी झालो आहे बुवा असं. म्हणजे विचार करा काही ना, आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हे आपल्याला हे वाक्य ना कायम लक्षात राहू द्यायचं. काहीतरी त्याच्यामध्ये देवाचं रिझन असेल किंवा आपल्याला नशिबात नसेल. मग आता समजा इतक्या परीक्षा फेल झालो आणि एखादी पास झालो, मग तेव्हा सांगतात की तू नशिबवान आहे. पण ते खरं मागचं बॅकग्राऊंड पण माहिती पाहिजे. आणि तेव्हा आणि जेव्हा फेल होतो ना माणूस, तेव्हा मग आपल्याला घरचे पण सांगतात की चाल बुवा आता कॉलेजमध्ये तो फेल होऊन गेला, मग शेती कर. मग आपण शेती पण करतो. हां, लगेच कोण आलं का आपल्या घरात अजून पाहुणे मंडळी, मित्रपरिवार येतो, तेव्हा काय विचारतात, तुम्हाला पोऱ्या काय करा ना, हां हां काय तर तुमचा मुलगा काय करतोय तेव्हा घरचे काय सांगणार, फेल होऊन गेला असं थोडं सांगणार, काय नाही घरी सध्या असं सांगणार ना. म्हणजे हे पण आपल्याला फेस करावं लागतं की तेव्हा आपण एका कोपऱ्यात बसतो आणि स्वतः विचार करतो की मी कोणाचं चुकीचं केलं आहे का बुवा, मीच फेल होतो आहे बुवा असं. तर सगळ्यांना एवढं सांगतो की आता तर भाऊ तर क्लास घेत आहेत, म्हणजे पहिले पण घ्यायचेच. हां, आम्ही भाऊच्या क्लासमध्येच होतो. तर भाऊ पण मार्गदर्शन करायचेच, असं नाही की भाऊंच्यामुळेच, जर भाऊने तेव्हा जर मला मारलं नसतं ना की मी काहीतरी करू शकतो, हे पण मला सांगता आलं नसतं की मी करू शकतो बुवा असं. की काही गोष्टी ना, आता समजा कोण मारत आहे आपल्याला, त्याच्यामागे पण काही रिझन असेल, आणि कोण आपल्याला टोमणे देत आहे त्याचं पण काही रिझन असतं. की आपल्याला सहज कोणीतरी घरातलं सांगतं की तू काहीच करू शकत नाही बुवा असं. मग आपल्याला तेव्हा एक ईर्ष्या निर्माण होऊन जाते, मला बोलणार कर ना मावरी काही जोवानी. म्हणजे आपल्याला वाटतं की तेव्हा आपण लगेच जिद्दीने लागतो की हां मी काहीतरी करू शकतो बुवा असं. आणि फेल होणं काही मोठी गोष्ट नाही आजच्या युगामध्ये. फेल होतं, पास होतो, काही प्रॉब्लेम नाही. पण धीर सोडायचा नसतो. जी मेहनत केली असते ना ती कुठेच वाया जात नाही. आपल्याला माहिती की सगळे लोक धोका देऊन देतात बुवा असं, पण मेहनत कधी धोका देत नाही. जर समजा तुम्ही 10 पेज वाचलेले आहेत, तुम्ही वाचलेले आहेत ना, पण समोरच्याने थोडे वाचलेले आहेत. हां, मग विचार करा की रोज जर एक मुलगा 5-10 जे पेज असतील ते वाचतोय, हां, आणि दुसरा जर त्याच्याबरोबर मोबाईल खेळतोय, म्हणजे मोबाईल पण खेळायला पाहिजे असं नाही आहे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, पण त्याचा पण टायमिंग असतो. हां, वाचतोय, मग तो कोण मागे, मग यांच्यामध्ये जो मोबाईल खेळतो तो मागे ना, आणि जो पेपर म्हणजे जे काही वाचतोय ते, एक तर त्याच्यामध्ये शब्दशुद्धी त्याची होऊन जाईल, आणि जी जिज्ञासा असते ना ती फेल झालेल्यामुळे जो येते. कारण की जेव्हा आपल्याकडून सगळे ऑप्शन खतम होऊन गेले असतात की आता ऑप्शन नाही, एकतर करायचं डू अँड डाय असं असतं, तेव्हा आपण काय करतो की 100% आपण पास होणार आहेत आपल्याला माहिती असतं. आणि ज्या वेळेस माझा हा 24 तारखेला रिझल्ट लागला, त्या दिवशीसुद्धा मी पेपरला गेलो होतो. मग मी पर्यंत हार नाही मानली होती की मी म्हणजे आता हे होतं नाही होत, तरी पण मी पेपरला गेलो होतो. आणि पेपरहून आलो सुरत स्टेशनला, आणि तेव्हा मित्राचा कॉल आला की म्हणे रिझल्ट लागला. म्हटलं रिझल्ट लागला, खोटं नको बोलू. आणि मित्र कसे असतात आपल्याला माहिती, मस्करी वगैरे. मी त्यांना बोलायला लागून गेलो, मस्करी नको करा म्हटलं, आता पेपर माझा देऊन आलेलो आहे, जेवण पण केलं नाही म्हटलं मी. मग पेपर देऊन आलो, मग मोबाईल ओपन केला, म्हटलं माझ्या मोबाईलला तर लिस्ट दिसत नाही आहे, म्हणे आमच्या मोबाईलला आहे. म्हटलं मग टाका. मग चेक केलं तर माझा रिझल्ट दुसऱ्या मुलाने चेक केला, जो तिथं सेंटरला भेटला होता, तो की आपल्या जे एरियाचा नरडाणाचा होता तो. तर त्याने माझा रिझल्ट चेक केला, तेव्हा त्याने जेव्हा माझा पूर्ण नंबर टाकला, जो आपला नंबर असतो रजिस्टर्ड नंबर, तो नंबर टाकला, तो म्हणे भाऊ आलं नाव. तिथंच मी रडायला लागून गेलो डायरेक्ट. कारण की इतक्या फेल मधून काहीतरी बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
आणि तेव्हा मग सगळे लोक पाहत होते की हा इतका जोडाने का रडतोय भाऊ असं. कारण की मग तेव्हा त्या मित्राने सांगितलं की भाऊचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं भाऊ असं. म्हणजे म्हणजे विचार करा म्हणजे विचार करा की तिथं ते माणसं मला ओळखत नाही तरी ते कॉंग्रॅच्युलेशन करत होते. म्हणजे विचार करा की आर्मीमध्ये पण एवढी मोठी पॉवर आहे. आणि आर्मीमध्ये नाही हां, प्रत्येक गोष्टीमध्ये समजा तुम्ही डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, जे असेल ते. हां, तुम्ही साधे पोलीस आहेत. साधे पोलीस तर आता म्हणता येणार नाही कारण की पोलीस कायदा खूप कडक झालेला आहे. हां, आणि IPS वगैरे. आता तर अशी गोष्ट आहे की वर्षाला नाही जे तर तुम्ही जर अभ्यासमध्ये जर टॅलेंट ही गोष्ट अशी असते ना की टॅलेंट प्रत्येकामध्ये असतं आणि नसतं पण. टॅलेंट ही गोष्ट फक्त अनुभवाने येत असते. तुम्ही किती वेळा प्रॅक्टिस करतायत. आता समजा तुमच्यासमोर एक क्वेश्चन दिला आहे. हां, ते क्वेश्चन नुसतं म्हणजे पाहताय तुम्ही की पाहून घ्यायचा पुढचं रीड करायचं. पण त्याच क्वेश्चनला तुम्ही जर 5-6 लिहून घेतला आणि 5-6 जर रीड करून घेतलं तर तुम्हाला अर्धा क्वेश्चन कळून गेला असतो. आणि तुम्ही सगळं वाचलं गेलं का, सगळं क्वेश्चन केले गेले का, तुम्ही जर परत एकदा वाचायचं आहे तर तुमच्या दिमागमध्ये पूर्ण फिट होऊन गेलं असतं. तुम्हाला केव्हा पण विचारला का याची स्टेप तुम्ही सोडून घेणार त्याची कालची स्टेप आपोआप येत असते. फॉर्म्युले वगैरे मॅथचे फॉर्म्युले वगैरे असतात. आणि तिथं पण असं की जो पेपर होता आर्मीचा तिथं पण इन्फिनिटी वगैरे असतं नाही का. हां, त्याचे पण 2 क्वेश्चन आले होते. हां, त्याचे पण असतात आणि कर्ली ब्रॅकेटचे तर असतात कुठे पण असतात. तर थँक्यू माझा इथं सत्कार केल्याबद्दल. बरं, धन्यवाद प्रशांत दादा सर जी हमारे इंडियन आर्मी. भरपूर दिवसानंतर आपल्या गावामध्ये खूप जास्त दिवस झाले आपण असंच म्हणूया ना की गावातला पहिला तरुण अग्निवीर पहिला तरुण प्रशांत दादा ठरले आहेत. तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झालं त्यांची पूर्ण जर्नी आहे ना. आता मी रिस्पेक्ट देऊन बोलणार कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचं जवळ येत भाऊ है ना. हा, नंतर कोणाची जावं येतात ते माहीत नाही आम्हाला की काही गोष्टी ज्या येतात ना, जे संघर्ष करावा लागतो ना, जे संकट येतात ना ते यायलाच पाहिजे. त्याशिवाय ना माणसाला त्या यशाची किंमत कळत नाही. आज प्रचंड मोठं यश मिळालं आहे असं मी म्हणेल. कारण 10वीपर्यंत मराठी मीडियम होतं. तुमचं भाग्य तुम्ही सेमी इंग्लिशला आहेत, मराठी मीडियमला होतात. काही चुका व्हायच्यात, माझ्याकडनं मारलं पण जायचं. पण अशा स्थितीमधनं निघत आज सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि यापेक्षाही अजून सुंदर क्षण तो असेल बघण्यासारखा की इनवे गावामध्ये एक वर्दी घेऊन जेव्हा ते येतील आणि मला वाटतं की पहिला ध्वजारोहण करतील तर त्यावेळेस तो बघण्यासारखा क्षण राहील. आणि तो क्षण आपण नक्कीच बघू असं आपण काय म्हणता प्रभूचरणी प्रार्थना करू असं चालेल, बरोबर की नाही. म्हणजे आनंद एवढा आहे की बोलण्यासाठी शब्द पण निघत नाहीत. इतकं छान चरित्र आपल्यासमोर की बऱ्याच जणांची इच्छा असते की मैं भी लढूंगा देश के लिए है ना, मेरे में भी जुनून है, मैं भी करके दिखाऊंगा. तर त्याच्यासाठी तो जोश पुन्हा एकदा संचार होऊन तुम्ही पण काहीतरी कराल असं मला वाटतं. वेळात वेळ काढून प्रशांत दादा आपण आमच्या छोटेखानी कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला असं मी मान्यवरांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने आणि तुम्ही कार्यक्रमाला प्रचंडपणे उत्स्फूर्तपणे आणि 1-1.5 तास झाला असेल कदाचित इतके शांतपणे ऐकून घेतात. कदाचित एक इंडियन आर्मीचंच असं कोणीतरी ऐकू शकतं असं मला वाटतं. वन्स अगेन क्लॅप फॉर प्रशांत दादा. आता एक गोष्ट होऊन जाऊ द्या ना. भारत माता की या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी शांतपणे कार्यक्रम ऐकून घेतला म्हणून सगळ्यांचे आभार पण व्यक्त करतो. दीक्षाताईंनी या ठिकाणी पहिल्यांदा प्रस्तावना करून कार्यक्रमाची रूपरेषा सांभाळली त्याबद्दल तिचेही आभार व्यक्त करतो. आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाऊंचा सत्कार करून त्यांचं मनोबल नाही म्हणता येणार, आपण आपलं मनोबल वाढवून घेतलं असं आपण सर्वांच्या इच्छेने जाहीर करू. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला.